छावा चित्रपटानं संपूर्ण देशाला वेड लावलं। मध्य प्रदेशच्या तर बुरहानपूरमध्ये लोक एका खजिन्यासाठी वेडे झालेले आहेत। छावा सिनेमा आणि या खजिन्याचा काय बरं संबंध आहे, पाहूयात या रिपोर्टमध्ये। पहिला छावा, खजिना हवा। टॉर्चच्या प्रकाशात खोदले 100 खड्डे। सोनं चांदी शोधण्यासाठी लोकांचा आटापिटा। शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं। छावा चित्रपटानं संपूर्ण देशाला वेड लावलंय। छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्यासाठी बलिदान पाहून प्रेक्षक भारावून गेले। मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्येही लोक वेडे झाले, मात्र ते खजिन्यासाठी। तुम्ही म्हणाल, छावा चित्रपटाचा आणि या खजिन्याचा काय संबंध आहे? होय, संबंध आहे। छावा चित्रपटात बुरहानपूरमध्ये मुघलांचा खजिना असल्याचं म्हटलंय। इथं मुघलांनी सोन्या चांदीची नाणी तयार केली असा इतिहास सांगितलाय आणि तेच पाहून बुरहानपूर वासीय या परिसरात रात्री अपरात्री सोन्याची नाणी शोधतायत। बुरहानपूर मधल्या असीरगडमध्ये नागरिकांनी 1-2 नव्हे तर तब्बल 100 शेतांमध्ये खड्डे खोदलेत। रात्रीच्या वेळी अगदी टॉर्च लावून शेतात खजिन्याचा शोध घेतला जातोय। नेमकं काय झालंय पाहूया। इंदूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी खोदकाम सुरू आहे। 3 महिन्यांपूर्वी इथं शेतात नाणी सापडल्याची अफवा पसरली। छावा चित्रपट प्रदर्शित झाला त्यात या परिसरात मुघलांचा खजिना ठेवण्यात आल्याचा उल्लेख आहे। तेव्हापासून खजिन्यासाठी खोदणाऱ्यांची संख्या वाढली आहे। बुरहानपूरमध्ये असीरगड किल्ल्याजवळ 100 शेतांमध्ये खड्डे खोदण्यात आले, मात्र सोन्या चांदीची नाणी मिळाल्याचं समोर आलेलं नाही। जर अशी नाणी मिळाली तर इथं येणाऱ्यांवर निर्बंध घालू असं पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांनी सांगितलंय। तर या प्रकाराची सखोल चौकशी करणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलंय। असीर में कुछ सिक्के निकल रहे, हम उसकी डिटेल जांच करवाएंगे। अगर ऐसा हो तो हम पुरातत्व विभाग से उसका परीक्षण करेंगे, नियमानुसार कार्रवाई करेंगे। अभी मौके पे जाके देखते हैं, हमारे निचले स्तर के कर्मचारी अधिकारी को सबको भेजते हैं और वास्तविक स्थिति क्या है उसके बाद ही हम आगे कार्य करेंगे। पुरातत्व समितीच्या सदस्यांच्या माहितीनुसार बुरहानपूरमध्ये सोन्या चांदीच्या नाण्यांची टांगसाळ होती। असीरगड इथं उत्खननादरम्यान प्रत्येक वेळी काही ना काही सापडतं। बहादूर शाह फारुकीच्या काळात 1601 मध्ये अकबरानं बुरहानपूर जिंकलं होतं। किल्ल्याजवळ नाणी मिळणं फार मोठी गोष्ट नाही असं इतिहासकार सांगतात। बुरहानपूरचे नागरिक किती मालामाल झाले हे सांगणं कठीण आहे, मात्र या निमित्तानं असीरगड किल्ल्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।